हॅलो गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गायत्री गावकर. सो लवकरात लवकर जाऊन आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यांचा विचारला जाणारा प्रश्न आहे की मेकअपमध्ये जे आपल्याला फेशियल हेअर जे असतात ते आपल्याला रिमूव्ह करायचे असतात, तर ते रिमूव्ह इझिली कसे करायचे. कारण वॅक्सिंग करून कोणाकोणाच्या चेहऱ्यावर फोड्या येतात. वॅक्सिंग केलं म्हणजे काय काय ब्राईडला असं हे होतं की म्हणजे वॅक्सिंग करतात तेव्हा मग त्यांचं जे हे असं स्किन असते त्याला म्हणजे सेन्सिटिव्ह वगैरे हे झाली तर त्यांना फोड्या वगैरे येण्याचे चान्सेस असतात. किंवा सो कधी कधी त्यांना स्पॉट्स पण यायला रेडी होतात, स्पॉट्स पण यायला लागतात. त्या म्हणजे फेशियल हेअर जर ह्याने रिमूव्ह केले ना वॅक्सिंगने तर तिथे स्पॉट्स वगैरे येतात. असं काय क्लायंट सोबत होतं. म्हणजे ब्राईड अचानक म्हणजे जातात ना असं सॅलॉनमध्ये आणि मग ते हे करतात की वॅक्सिंग करायचंय म्हणून ते हे करतात. तर मग ते हेअर जे असतात ते रिमूव्ह होतात, पण तिथे त्यांना फोड्या येणं किंवा ब्लॅक स्पॉट होणं असं काय होऊ शकतं क्लायंट सोबत. सो जर तुम्ही तुमच्या क्लायंटला हे रेझरने सजेस्ट कराल तर खूप चांगलं आहे हे रेझर. आणि ह्याचं मीच स्वतः यूज करते आणि म्हणजे अजिबात मोठी केस अजिबात येत नाही आणि काहीच होत नाही आहे. आणि म्हणजे तुम्ही जर जे ब्लेड आहे ते योग्य डायरेक्शनने यूज केलं ना तर त्याचा इफेक्ट जो आहे तो योग्य होणार आहे. म्हणजे तुम्ही जर अशा डायरेक्शनने यूज केलं ना तर तुमचा हे लागणार नाही ब्लेड स्वतःलाच आणि कट पण कुठे होणार नाही. तुम्हाला योग्य डायरेक्शनने ब्लेड यूज करता आलं पाहिजे पहिलं, तर मगच तुमचं म्हणजे जो आपला मेकअप आहे तो पण आपल्याला म्हणजे एकदम छान असा दिसावा. त्याच्यासाठी आपण हे फेशियल हेअर रिमूव्ह करतो. कारण इथून जो आहे ना आपला ग्लास स्किन इफेक्ट असा येतो, असा पूर्ण जो आहे ना आपण इथे जे शेड जे आपण हे करतो काउंटोरिंग म्हणा किंवा आपलं ब्लश म्हणा ते सगळं हे करतो ना तर त्याचा इफेक्ट एकदम असा खूप छान येतो. त्यामुळे फेशियल हेअर रिमूव्ह त्याच्यासाठी करणं खूप गरजेचं आहे. सो आपल्याला फेशियल हेअर रिमूव्ह करताना ना ॲलोवेरा जेल यूज करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर आपल्याला पिंपल येतात. त्याच्यामुळे जिथून आपल्याला हेअर रिमूव्ह करायचे आहेत ना तिथे आपल्याला असं ॲलोवेरा जेल लावून घ्यायचं आहे. बघा, योग्य डायरेक्शनने तुम्ही ॲलोवेरा जेल लावा. आणि स्किन स्ट्रेच करायचे. हे बघा, इथले पण तुम्हाला हेअर रिमूव्ह करायचे असतील तुम्ही इथले पण हेअर रिमूव्ह करू शकता. तुम्हाला आयब्रोच्या जवळचे हेअर रिमूव्ह करायचे असतील तर आयब्रोच्या जवळचे पण तुम्ही हेअर रिमूव्ह करू शकता. सो मी आयब्रोजला सुद्धा हे ॲलोवेरा जेल लावून घेतलं आहे. तुम्हाला असा कधी प्रश्न पडतो का की हे असं का होतं, माझ्यासोबतच का होतं आणि असं का होतं नक्की. म्हणजे तुमच्यासोबत काही गोष्टी घडत असतात आणि मग तुम्ही कधी विचार केलाय का तुमच्यासोबतच असं का होतं. तर तसं काही नाही आहे, असा काही विचार करायचा नाही. एकदम असं नॉर्मल राहायचं, शांत राहायचं. आपल्या प्रश्नांची उत्तरं आपोआप आपल्याला भेटत जातात. तर मग मी काल गेली होती फिरायला. सो त्याच्यानंतर मग मी तिकडे असं म्हणजे बघितलं तर म्हणजे खूप सारे प्रश्न असे असतात की म्हणजे हे इथेच काय, हे तिथेच काय, ही झाडं अशीच काय. देवाने किती मस्त अशी संपूर्ण सृष्टी निर्माण केली आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे खूप सारे असं झाडं बघायला गेलं, झाडांची फुलं बघायला गेलं, झाडांची फुलं अशी वेगवेगळी असतात. परत तुम्ही म्हणजे इथला रस्ता इथेच जातो, म्हणजे हे स्टेशन ह्याच्यानंतरच आहे. मग ट्रेनचं सगळं काही जे आहे डेव्हलपमेंट ती पूर्ण म्हणजे सगळी सृष्टी देवाने कशी निर्माण केली असेल याचा विचार करा. म्हणजे खूप काही गोष्टी असतात. जर तुम्ही म्हणजे निगेटिव्ह होत राहिला तर तुम्ही निगेटिव्हच होत राहणार, पण जर तुम्ही पॉझिटिव्हली विचार केलात की म्हणजे तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडावं, एवढी सगळी सृष्टी पूर्ण निर्माण केली आहे देवाने, तर तिथे तुमच्यासाठी पण म्हणजे काहीतरी चांगला विचार केलाच असणार ना देवाने. सो नेहमी पॉझिटिव्ह विचार करा आणि पॉझिटिव्ह थिंकिंगने स्वतःचं काम करत राहा. बाकी तुम्हाला देव तुमचा नक्कीच स्वतःच्या आयुष्यात यश मिळवून देणारच आहे. सो थिंक पॉझिटिव्ह. आता आपलं हे जे ॲलोवेरा जेल लावलेलं होतं ना ते सुकलं आहे. सो जे आहे आपल्याला ना इथून आहे ना ही स्किन अशी स्ट्रेच करायची आहे आणि असं खालच्या डायरेक्शनने बघा. हे हेअर इथे दिसत नाही पण हे बघा रिमूव्ह होत आहेत.
हे मी तुम्हाला ह्याच्यावर घेऊन दाखवते, कॉटनवर। हे बघा, हे इथले हेअर रिमूव्ह झालेले आहेत आणि इझी वेमध्ये रिमूव्ह होत आहेत, मग तुम्हाला कशाला कसली गरज आहे? बघा ना, इझी वेमध्ये काहीही कट येत नाहीये तिथे आणि इझी वेमध्ये जर तुमचे हेअर्स असे रिमूव्ह होत आहेत तर तुम्हाला कशाला ना कोणत्या म्हणजे ह्याची गरज आहे किंवा म्हणजे वॅक्सिंगची गरज आहे काय आहे? आणि हे मी आधीपासून काढते, 2 वर्ष झाली मी हे असे हेअर्स काढते, जेव्हापासून म्हणजे मी प्रतीक्षा मॅमकडून शिकून आली आहे, सो तेव्हापासून मी हे करते। सो बघा कसं इझी वेमध्ये निघतायत हे हेअर, हे बघा। आणि अजिबात म्हणजे पिंपल्स वगैरे येत नाहीत, अजिबात। म्हणजे जर तुम्ही ॲलोवेरा जेल लावलं असेल ना तर अजिबात तुम्हाला पिंपल्स वगैरे येणार नाहीत। तुमची स्किन अशी स्ट्रेच करायची आणि खालच्या डायरेक्शनने तुम्हाला घ्यायचं आहे। आता हे झालं तर आता तुम्ही इथले पण हेअर रिमूव्ह करू शकता। असे हे स्ट्रेच करायचं आणि व्यवस्थित असे हेअर रिमूव्ह करून घ्यायचे। तर सगळ्या पार्टचे आपल्याला हेअर रिमूव्ह करून घ्यायचे आहेत। बघा माझे आयब्रोज पण कसे व्यवस्थित झालेले आहे, फेशियल हेअर पण रिमूव्ह झाले, अपर लिप्स पण रिमूव्ह झाले। खूप छान आहे हे रेझर, ह्याने अजिबात मोठे केस येत नाही। माझे पण किती फाईन फाईन केस आलेले बघा, खूप फाईन केस होते। आणि तुम्ही ह्याने हे खरंच यूज करू शकता। आणि हे नंतर सेकंड टाइमला जेव्हा यूज करता आत्ताच तुम्ही पहिलं सॅनिटाईज करून ठेवा, जेणेकरून म्हणजे तुम्ही सेकंड टाइमला जेव्हा यूज कराल तेव्हा पण म्हणजे हे चांगलं यूज होईल। नाही तर तुम्ही सेकंड टाइमला असंच ठेवून सेकंड टाइमला यूज कराल तर तुम्हाला ॲक्ने येण्याचे ब्लॅक स्पॉट्स येण्याचे चान्सेस आहेत खूप। सो हे आत्ताच जर यूज केलं आहे तर आत्ताच हे यूज केलेलं आपण धुवून ठेवायचं व्यवस्थित, जेणेकरून तुम्हाला पुढच्या वेळी यूज करताना म्हणजे काही तुमचं ब्लॅक स्पॉट्स वगैरे किंवा हे येणार नाही, ॲक्ने येणार नाही, ह्याची काळजी घ्यायची। कारण तुम्ही तुमच्या स्किनची जर काळजी नाही घेतली तर दुसरं कोणी येऊन घेणार नाही आहे। त्यामुळे तुमच्या स्किनची काळजी ही तुम्हालाच घ्यायची आहे आणि तुम्हालाच त्याचं सोल्युशन काढायचं आहे। जर ॲक्ने वगैरे तुम्हाला येत असतील तर तुम्ही रात्री झोपताना हा ॲलोवेरा जेल यूज करू शकता। ॲलोवेरा जेल आपलं नॉर्मल असतं, त्यामुळे ते तुम्ही तुमच्या स्किनसाठी खरंच यूज करू शकता। कारण खरंच हे यूजफुल आहे ॲलोवेरा जेल जे आहे, जेणे म्हणजे तुमच्या स्किनला खूप छान ठेवतात। जर तुम्हाला ॲक्ने वगैरे येत असतील ना किंवा ब्लॅक स्पॉट असतील, डार्क सर्कलसाठी पण तुम्ही हे ॲलोवेरा जेल यूज करू शकता। खरंच खूप उपयोगी आहे हे ॲलोवेरा जेल, जेणेकरून म्हणजे ब्लॅक स्पॉट्स वगैरे असतात ते कमी होतात, डार्क सर्कल असतात ते पण कमी होतात आणि ॲक्ने वगैरे असतात ते पण म्हणजे कमी होत जातात आणि त्यांचे स्पॉट्स असतात ते पण स्पॉट राहत नाही। सो तुम्ही जर ॲलोवेरा जेल यूज करत असाल तर ते हे खूप बेस्ट ॲलोवेरा जेल आहे। तुम्ही कोणत्या पण ब्युटीच्या दुकानातून घेऊ शकता तुमच्या स्किनसाठी। तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही ॲलोवेरा जेल यूज करणं खूप चांगलं आहे। आणि जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही मॉइश्चरायझर यूज करा, जेणेकरून तुमच्या स्किनला म्हणजे तुमच्या स्किनला ना सुरकुत्या पडायला सुरुवात होतात। ड्राय स्किन असेल तर सुरकुत्या पडायला लवकर सुरुवात होते। सो ड्राय स्किनसाठी जास्तीत जास्त मॉइश्चरायझर यूज करणं गरजेचं आहे। मॉइश्चरायझर तुम्ही यूज नाही केलात तर तुम्हाला फाईन लाईन्स वगैरे यायला सुरुवात होतात। त्यामुळे तुमची जी स्किन आहे ती हेल्थी दिसण्यासाठी ना तुम्हाला मॉइश्चरायझर यूज करणं खूप गरजेचं आहे। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, बाय।